जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय संविधान, उलगुलान कुल जोहार आणि सबरंगी सलाम. आज आपण भेटतो आहोत तो आज 22 जानेवारी या दिवशी या देशामध्ये. मी सकाळपासून खूप अस्वस्थ आहे. खरं तर आपण सगळेच जण काही दिवसांपासून अस्वस्थ आहे. याच्याकरता नाही की कौसल्येला कळा येतात आहे आणि बाळ झालेलं आहे आता 12 वाजता. आणि हे मुळामध्ये प्रश्न असा आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये रामाच्या जन्मासाठी एवढा धार्मिक उन्माद मी पहिल्यांदा पाहते. माझ्या लहानपणापासून मी नागपूरची आहे. नागपूरमध्ये खूप उत्तर प्रदेशचे लोक आणि मध्य प्रदेशचे लोक राहतात. आणि मी लहानपणापासून रामलीला पाहिली आहे. लहानपणापासून रामनवमीचा उत्सव पाहिलेला आहे. तिथे मोठ्या मोठ्या शोभायात्रा निघतात. पण अशा पद्धतीचा उन्माद मी नागपूरमध्येही पाहिला नाही. म्हणजे त्या रामलीलेमध्ये असं व्हायचं की त्या दिवशी रामाच्या गोष्टींचं रात्री रात्री जसं गणपतीच्या उत्सवामध्ये आपण फिल्म्स दाखवतो किंवा आता तर खूप वेगळ्या गोष्टी झाल्यात. पण त्याही वेळेला स्टेजवर नाच व्हायचे तसं रामनवमीचा 1 दिवसाचा जो उत्सव असायचा, त्या दिवशी ह्या शोभायात्रा निघायच्या आणि लहान-लहान मुलं रामाचं ह्या पूर्ण सीतेचं, लक्ष्मणाचं, हनुमानाचं वगैरे असे ड्रेसेस करायचे फॅन्सी ड्रेस सारखं. आणि मग कधी-कधी तर इतके विनोदी पण प्रसंग की तो छोटासा राम असतो त्याला शूशू लागलेली असायची. कधी सीता इतका वेळ उभी राहिल्याने चक्कर येऊन पडायची. कधी हनुमान शेपटीसकट धावत जाऊन अ, आपली आई दिसली, वडील दिसले की तिथून आवाज मारतोय आणि मग एकदम अचानकपणे पाणी मागतोय. असं सगळं व्हायचं. तेव्हा पाण्याच्या बाटल्या सुद्धा नव्हत्या. आई-वडील पाण्याच्या त्या वॉटर बॅग असायच्या शाळेतल्या. त्या घेऊन उभे राहायचे आणि मग ते मुलांना पाणी द्यायचे. एकूणच असा वेगळाच उत्सव होता. यावेळेला असं झालेलं आहे, की अगदी सोसायटीतल्या स्त्रिया, सोसायटीमधले पुरुष सगळेजण एकमेकांना भेटून म्हणतात आहे, की आजपासून आपण एकमेकांना जय श्रीराम. तर मला कळत नाही, की राम आता नुकताच पाळण्यातून बाहेर आलाय. की ते सांगतात, की रामायण आणि महाभारत हे बुद्ध काळाच्या आधीचे आहे. ते सांगतात, की वेद हे 10,000 वर्षापूर्वीचे आहेत. मग हे असं आहे म्हणजे जेव्हा भाषा बनत होती त्याच्याही आधी संस्कृत होतं असं त्यांचं म्हणणं. म्हणजे आपल्याला ते इतके बुद्धू बनवतायत आणि आपण कोणत्या काळात आहोत? आपण खरंच 21व्या शतकात आहोत का? आपण जर 21व्या शतकात आहोत, तर आपल्याला एवढं साधं आपल्याला कळत नाहीये का, की आपण आपल्याकडूनच आपली कल्पना चावला नासामध्ये अंतराळात गेली. म्हणजे आपण अ, एवढंच काय या मोदींच्याच काळामध्ये नासामधल्या अ, म्हणजे चांद्रयान तिथे गेलं, चंद्रावर गेलं. त्याच्याबद्दल कौतुक होण्याच्या ऐवजी सर्वात जास्त कौतुक काय झालं, की नासामधल्या ज्या सायंटिस्ट स्त्रिया आहेत, त्या साड्या कशा नेसतात पहा. त्या साड्या नेसतात आणि तरी त्या बुद्धिमान आहेत. अरे नासामध्ये जाताना त्यांनी साड्या घातल्या होत्या का? नासामध्ये जाताना त्यांना एक विशिष्ट पोशाख असतो तोही करतातच ना. आत्ताच नाही का मध्ये आपल्याला दिसलं, की मोदीजींबरोबर कंगना राणावत तो पूर्णपणे हेल्मेट आणि तो ट्रॅक सूट वगैरे घालून जात होती. म्हणजे तुम्ही जिथे जाल तिथे त्या पद्धतीचे पेहराव तुम्ही करत असता. आज अ, आज आपल्याला दिसेल की सगळेजण धोतर नेसलेले आहे आणि ते. म्हणजे आपल्याकडे आपल्या देशामधली फॅन्सी ड्रेस हे खूप वाढलेली आहे. सामान्य लोकं सुद्धा तसंच करायला लागलेले आहेत. मुळामध्ये प्रश्न असा आहे की हे सण, उत्सव, परंपरा या सगळ्यांमध्ये माणसाला पूर्णपणे गुंतवून ठेवायचं. आणि जे लोकं म्हणत होते की फक्त ओबीसी याच्यामध्ये आहे, तर आता तसं तर दिसत नाहीये. आता तर आपल्याला संपूर्णतः सगळ्या राम जन्मोत्सवाचा उत्सव करताना सगळे दिसतात आहे. पूर्ण व्यापाऱ्यांनी काय दुकानं काय बंद ठेवली. इथे 3 दिवसापासून लोकांचे उद्योग बंद. लोकांना खायला-प्यायला काय मिळेल? म्हणजे जे खरोखर मजुरी करतात तो वर्ग ओबीसी आणि दलित वर्ग आहे. आणि त्या त्या लोकांना उपाशी ठेवून हे सगळं शाळा बंद ठेवल्या. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात असं येईल, की साने गुरुजी विद्या मंदिर ज्याला आता स्मितालयच्या झेलम वर्दे त्याच्या प्राचार्य म्हणजे हेडमास्टर आहे, हेडमिस्ट्रेस आहेत, मुख्याध्यापिका आहेत. त्या मुख्याध्यापिका त्या आणि तिथल्या मुलींनी आणि मुलांनी डिक्लेअर केलं, की आम्ही शाळा सुरू ठेवणार 22 तारखेला. त्याच्याबद्दलही खूप गवगवा झाला. ज्यांनी त्यांच्या शाळा सुरू ठेवल्या त्यांना बंद करायला सांगण्यात आलं. कारण काय तर राम जन्माला येत होता. राम जन्माला येत होता आणि राम जन्माला आल्यानंतर एक काहीतरी अभूतपूर्व असं आपल्या भारतामध्ये घडलेलं आहे. महाराष्ट्रात आता तुमच्या लक्षात असेल, की मी बोलतेय तर पाठीमागून इतके फटाके. म्हणजे आज दिवसभर मला काहीच काम करता आलं नाही म्हणून मी Facebookवर सातत्याने पोस्ट टाकत होते. आज सुद्धा मी तुम्हाला हेच करणार आहे कारण Facebookवर पोस्ट टाकणं 5-5 वाक्यांचं सोपं जातं. पण एखादा लेख लिहायचा वैचारिक लेख,
एखादी संपूर्ण कुठलं काम करायचं त्याला शांतता लागते. दिवसभर काही कालपासून अजिबात शांतताच नाही. ढोल ताशे काय वाजतात आहे, मोठमोठ्याने गाणे काय लागले. 5 ठिकाणं म्हणजे इकडून फटाक्यांचे आवाज येतात आहे, तिकडून फटाक्यांचे आवाज येतात आहे. तुम्ही साधं बाथरूमला गेलात आणि तुम्ही बेडरूममध्ये गेलात तरी बेडरूमच्या खिडकीतून आवाज येतोय. बाथरूमला गेलात तरी तुम्हाला आवाज ऐकू येतात आहे. समोरच्या बाया सगळ्या रांगोळ्या काढतात आहे. आमच्या सोसायटीत रांगोळी काढणारा बोलवला गेलेला आहे. म्हणजे गणतंत्र दिवसाला 15 ऑगस्टला सुद्धा एवढं नाही करत. जर त्यांना खरोखर आपल्या देशाबद्दल एवढं प्रेम आहे आणि ते म्हणतात, की मुसलमानांमुळे पाकिस्तान झालं, मुसलमानांमुळे पाकिस्तान झालं. अगदी छोटं शेंबडं पोर सुद्धा विचारतं, रामाच्या काळामध्ये मुसलमान होता का? जर रामाच्या काळामध्ये मुसलमान नव्हते, रावण नावाचा ब्राह्मणच रामाचा शत्रू होता आणि त्या ब्राह्मणांनीच सीतेला पळवून नेलं होतं. असं जर असेल आणि आदिवासींच्या रामायणामध्ये रावण जो आहे तो अतिशय शूर आहे आणि रावण हा कधीच म्हणजे रावणाची ते पूजा करतात पूर्ण दक्षिणेमध्ये. मग आणि तो 64 कलांमध्ये प्रवीण होता आणि रामायणाची सुद्धा परवा नेमाडे सुद्धा आपल्या व्याख्यानात म्हणाले, की रामायणाचे 300 प्रकार आहेत. म्हणजे हे आपल्याला आधीपासून माहिती आहे, की लोकसाहित्यातले प्रकार किती आहे. दक्षिणेमधलं रामायण वेगळं आहे, उत्तरेतलं रामायण वेगळं आहे, सुंदरकांड सुद्धा वेगळं आहे, तुलसी रामायण वाल्मिकीच्या रामायणापेक्षा तुलसींनी वेगळं रामायण लिहिलंय. त्या काळचं बघून त्यांनी ते बदललंय. आता याच्यातल्या मुख्य ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बोललं पाहिजे. आजचा माझा विषय आहे क्रांती प्रतिक्रांतीचा प्रश्न. प्रश्न असा आहे, की आज देशामध्ये लोकशाहीच्या वरती जे आक्रमण आलेलं आहे, लोकांना हेही माहिती आहे, की त्यांना जीएसटी खूप मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेलं आहे. लोकांना हे माहिती आहे, की फक्त जीएसटीचाच प्रश्न नाहीये, डिमॉनिटायझेशन झालं, त्यांचे पैसे पूर्णपणे घेतले गेले आणि कुठलाही काळा पैसा परत आलेला नाहीये. या लोकांचे आवाज पूर्णपणे गोदी मीडियामध्ये चूप झालेले आहेत. अनेक चॅनल्स बंद झालेले आहेत. आणि जे चॅनल्स बंद झाले त्यांचे जे लोक आहेत ते म्हणजे प्रतिनिधी त्यांनी आपल्या सोशल मीडियावरचं नेटवर्क सुरू ठेवलेलं आहे. पण या सोशल मीडियावर सुद्धा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर इतके भयानक म्हणजे इतका भयानक अपप्रचार केला जातो, की लोकांना तेच खरं वाटत असतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, की सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भामध्ये एक अशी आता एक पेरली आहे त्यांनी पोस्ट, की सावित्रीबाई ही पहिली शिक्षिका नाहीच, गंगाबाई नावाची एक होती. मग आपण असं म्हणू, की आता यशोदाबाई काही मोदींची बायको नव्हतीच. हे बदलायलाही काही कमी करणार नाही. आता मी तुम्हाला सांगते 15 दिवसांनी कदाचित ही बातमी येईल, की मोदींची यशोदाबेन जी आहे ती बायको नव्हती. यांची बायको दुसरीच आहे आणि ती तितक्या दिवसापासून इथे होती वगैरे आणि मोदींबरोबरच राहत होती. असंही याला काही कमी होणार नाहीये. मुख्य म्हणजे जेव्हा संसदेमध्ये 60च्या वरती लोक विरोधक आवाज उठवतात, प्रश्न विचारतात, त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं जातं आणि पूर्ण लोकशाही धाब्यावर बसवली जाते आणि लोकशाही धाब्यावर बसवले गेल्यानंतर रामराज्य हेच खरं राज्य असं म्हणत 22 जानेवारीचा रामनवमीचा उत्सव केला जातो आणि लोक धार्मिक उन्मादामध्ये हे विसरून जातात, की लोकशाहीला किती मोठा धोका आहे. आपल्या देशामध्ये विरोधी पक्ष बोलू शकत नाहीये, पण लोकांना काय हवंय? लोकांना जर युद्ध हवं असेल, लोकांना जर हुंडा घेणारा राम हवा आहे आणि सीतेला जाळणारा राम हवा असेल, तर आपण काय करू शकतो असे प्रश्न मला पडायला लागले. कसा झाला राम? रामाचा जन्म कसा झाला? होत नव्हतं. कौसल्येला मूल नव्हतं. कौसल्य ही पहिली बायको आहे दशरथाची. बरोबर? दशरथाची पहिली बायको आहे, कौसल्येला मूल होत नव्हतं. मग पुंसवन विधी म्हणजे यज्ञ करण्यात आला. यज्ञ करण्यात आला आणि तिथे पुंसवन विधीचे सगळे हे म्हटले गेले श्लोक आणि काय, काय, काय. आता बघा केवढे फटाके आहेत. आज मला हे बोलू देणार नाहीये तुमच्याशी. तुमच्याशी बोलत असताना मला कळणारही नाहीये, की तुम्ही कोणी माझ्यावर कॉमेंट करताय, नाही करत आहे. इतका भयानक आवाज आहे बाहेर. मुळामध्ये प्रश्न असा आहे, की इतका उन्माद आहे म्हणजे की या उन्मादामध्ये विसरून गेलेले आहेत लोक प्रश्न विचारायला, तर्क करायला, आपल्या बुद्धीला जोर द्यायला, की कशा पद्धतीने म्हणजे रामाचा जन्म झाला त्याची गोष्ट आपल्याला जी रामायणात सांगितली जाते. ती गोष्ट सर्वसाधारणतः सर्व रामायणामध्ये अशी आहे, की कौसल्येला एक खीर देण्यात आली. ती खीर ती प्यायली, खीर प्राशन केली आणि तिने काही फळं खाल्ली आणि मग त्याच्यानंतर राम जन्माला म्हणजे राम राहिला आणि मग राम जन्माला आला रामनवमीला. आता राम जन्माला आला रामनवमीला आणि तिथे जे मंदिर बनलेलं आहे, त्या मंदिराचा काय संबंध आहे? तर रामाचा जिथे खरोखर मंदिर बनलेलं आहे, ती जागा जिथे कुठे रामाची मूर्ती होती असं म्हणतात, तिथून जवळपास 3 किलोमीटर दूर आहे आणि आपल्यापासून तेही सत्य लपवलंय. पण लोकांना वाटतंय की मंदिर बनलं. आपल्या देशामध्ये खरंच मंदिरांची गरज आहे नाही का? कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला मंदिरं लागलीत की हॉस्पिटल्स लागली? आपल्या घरामध्ये जे काही सगळं होत होतं त्या आज लोकांनी उच्छाद मांडलेला आहे सगळीकडे.
आता वरतूनही आवाज यायला लागलेले आहेत आणि मी तुम्हाला काय सांगू माझ्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना तर मी म्हणजे एक हेच वाटत असेल कारण अशा लोकांना ते डाकीण, अवदसा, उलटा एवढंच काय अगदी आता माझ्या पुरोगामी मित्रमैत्रिणींना सुद्धा माझ्या विद्वत्तेवर संशय यायला लागला. तर यांना तर सगळ्यांना विद्वत्तेवर संशयच आहे. कारण रामाच्या बद्दल असेल, कृष्णाच्या बद्दल असेल, तुम्ही कुठलेही रामायण, महाभारत हे महाकाव्य समजून प्रश्न विचारू नका. तुम्ही हे माना की हे अस्तित्वात होते आणि या देवांनी आमचं भलं केलं. आता मला काही प्रश्न पडतात ते तुम्हाला पण पडतात का ते बघा. भूसवन विधी करून राम झाला. दशरथाला 4ही मुलंच आहेत. मुली नाहीतच. मुलींच्या बद्दलचा जो काही उल्लेख येतो तो सीतेच्या बरोबर असणाऱ्या सवंगडी मुली खेळतायत, त्या राजकन्या आहेत, त्या होतात आहे. इकडे आपल्याला दिसतं की कौसल्या आहे आणि कौसल्याच्या सोबतीने म्हणजे अजून त्याच्या 2 राण्या आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात दुष्ट जी आहे ती म्हणजे म्हणजे सुमित्रा आणि कैकेयी जी आहे त्याच्यामध्ये सुमित्रेचं वर्णनच फार कमी आहे. पण कैकेयी आहे आणि ती कैकेयी जी आहे ती दुष्ट आहे पण ती खूप हुशार आहे आणि ती रथाचं चाक वगैरे पण बदलू शकते. म्हणजे ती अशा पद्धतीने तंत्रज्ञानात पारंगत असलेली बाई आहे पण तिला त्यांनी मग दुष्ट केलं. पण कैकेयीला 2 मुलं आहेत. आता ते आहेत भरत आणि शत्रुघ्न आणि लक्ष्मण जो आहे तो त्या लक्ष्मणाची बायको आहे उर्मिला. ज्या वेळेला हा सोडून जातो तिला त्यावेळेला सोडून गेल्यानंतर म्हणजे तो रामाबरोबर आणि सीतेबरोबर जातो आणि तो बायकोला इकडेच ठेवून जातो. म्हणजे बायको इथेच राहणार. म्हणजे ह्या संदर्भामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की राम जरी सीतेला घेऊन गेला आणि सीता वनवासात गेली सीतेसाठी तो शोक करत असला तरी लक्ष्मणाला शोक करण्याची संधी नाही आणि उर्मिलेला शोक करण्याची संधी नाही आणि त्याच्याबद्दल आपल्याकडे कोणी म्हणतही नाही की उर्मिलावर अन्याय झाला. त्याच्याकरता दुसरे लेख लिहावे लागतात, नाटक करावं लागतं की उर्मिलाचं काय झालं, लक्ष्मण असा कसा वागला वगैरे वगैरे. आपण त्याचा शोध घेतो. रामायण आणि महाभारत हे जे ग्रंथ आहेत जसं शेक्सपियरच्या संदर्भात आपण बोलतो प्रत्येक नाटक भारतामधलंच म्हणजे पूर्ण युरोपमधलंच नाही तर भारतामध्ये सुद्धा कुठल्याही नाटकाची तुलना भासाच्या नाटकाशी होत नाही संपूर्ण जगामधल्या पण शेक्सपियरच्या नाटकाशी तुलना आपली होत राहते. तशाच पद्धतीने काही एपिक्स आहेत ग्रीक देशामधले जे एपिक्स आहेत किंवा भारतामधलं रामायण महाभारत हे एपिक्स आहेत. याच्या आधारावर आपल्याकडे कहाण्या बनत गेल्या. तशाच पद्धतीच्या कथानकांना आपल्या भारतीय मानसिकतेमध्ये खूप मोठं स्थान आहे कारण भारतीय मानसिकतेमध्ये सर्वात मोठं स्थान हे पिता, पुत्र आणि धर्माला आहे. म्हणजे या मध्ये मला लक्षात असं आलं की आमच्या शेजारी त्यांची मुलगी जी येते ती मुलगी आली की ती 2 दिवस फक्त राहू शकते आणि त्याच्यानंतर तिला घरी तिकडे जायचं असतं तेव्हा सगळं म्हणजे ते जावयाला काही ना काही ते देत राहतात. म्हणजे जावयाला ते दिलं पाहिजे कारण तो मुलगा आहे. तो मुलगा आहे कोणाचा तरी ह्याचाच खूप मोठा सन्मान आहे आणि आज त्यांनी रामाचा उत्सव करून हे सिद्ध केलं की पुत्र जन्माचा उत्सव करा. त्याच्यासाठी पुसंवाद विधी करा, पुत्र कामेष्ठी यज्ञ करा आणि राम सुद्धा काय करेल तर अश्वमेध म्हणजे घोडा मारेल. म्हणजे घोडा हे एका बलशाली याचं प्रतीक आहे. घोडा मारायचा, त्याचं मांस खायचं अशा सगळ्या गोष्टी आपल्याला रामायण महाभारतामध्ये मिळतात आणि रामायणामध्ये खास मिळतात कारण राम हा शिकार करत होता. पण आपल्या देशामध्ये त्याच्याबद्दल जर काही प्रश्न विचारले आता परवा जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की राम हा मांसाहारी होता तर सगळे लोक चिडलेत कारण आता काय झालंय आता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे हळूहळू शाकाहारी व्हायला लागल्याबरोबर त्यांचा देवही शाकाहारी झाला असं ते म्हणतात आहे. पण त्याला काय दिलेलं त्यांनी त्याच्या हातामध्ये धनुष्य दिलाय आणि आता सीता आणि लक्ष्मण त्यांनी हनुमानाला तर तिथून काढूनच टाकलेलं आहे. पण तुम्ही जर बघितलं की अयोध्येच्या राम मंदिराच्या जवळचे पोर्ट्रेट बघितले तर रामाच्या सोबतीने सीतेच्या ठिकाणी मोदी उभे आहेत आणि लक्ष्मणाच्या ठिकाणी अमित शहा उभे आहेत. म्हणजे हळूहळू आपल्याला लक्षात असं येतं की राम ही प्रतिमा करता करता 100 वर्षांनी फक्त मोदी आणि शहाची प्रतिमा राहील जे आपल्या देशामध्ये प्रधानमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून आहेत आणि त्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ते लोकशाही म्हणजे निवडणुकीच्या मार्गातून आले आणि ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळे करून आलेत. आज त्यांना आपल्याला बदलायचंही असेल तर आपण सगळेच जण लोकशाही मार्गाने बदलायचं याच्याकरता वाट बघतोय आणि आपल्या संपूर्ण सहनशक्तीचा अंत ते बघत आज या देशामध्ये त्यांनी एक संपूर्णतः उन्मादाचं वातावरण तयार करत वस्ती वस्तीमध्ये पताका वाटलेल्या आहेत. वस्ती वस्तीमध्ये तोरणं वाटलेली आहेत. वस्ती वस्तीमध्ये त्यांनी आकाशकंदील वाटले आहेत. माझ्याकडे रंजना कामाला येते आणि रंजना
माझी तशा अर्थाने मैत्रीण पण आहे, ती माझी खूप काळजी पण घेते. तर रंजना मला सांगत होती, की ती लिफ्टमधून येताना वरतून येणाऱ्या एका बाईंनी तिला सांगितलं, "आता पुढे श्रीराम जय श्रीराम म्हणायचं, कधी पण भेटलं की नमस्कार वगैरे नाही म्हणायचं." म्हणजे ते स्वतः संस्कृती तोडतात आहे. ते नमस्कार म्हणण्याची संस्कृती तोडतात आहे. ते नमस्कार असं करण्याच्या ऐवजी आता जय श्रीराम म्हणतात आहेत. म्हणजे त्यांनी संस्कृती तोडलेली चालते. त्यांनी जय श्रीराम, जय श्रीकृष्ण म्हणायचं आणि मुळामध्ये प्रश्न असा आहे, की ह्या वेळेला मराठी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कधीच हा प्रश्न पडला नाही, की राम तर उत्तरेतच जन्मला. शंकर पण उत्तरेतच आहे. मग हा जो कृष्ण आहे तोही मथुरेतला आहे म्हणजे उत्तरेतला आहे. मग ही सगळीच जण जर उत्तरेतले आहेत, हे उत्तरेतले जे भगवान आहेत यांचे, मग त्यांनी सगळे जे दिले जे विष्णूचे एवढे अवतार वगैरे, हे सगळे उत्तरेतले आहेत. मग उत्तरेतले देव आहेत. आपला देव कुठे आहे? आपला देव दक्षिणेतला. आपण त्यांच्यापर्यंत कोणता पोहोचवला बाबा? म्हणजे ते बालाजीला जिथे येत असतील तरी तिथे बालाजी पोहोचणं किंवा इथे ते येत असतील विठ्ठलाचं दर्शन घ्यायला तरी तिथे विठ्ठल किंवा इथल्या विठ्ठल रखुमाईला मुक्त करण्यासाठी भारत पाटणकरांना लढा द्यावा लागतो आणि त्या विठ्ठल रखुमाईला त्या बडवे जे आहेत ते पुजारी आहेत त्यांच्या कचाट्यातून सोडवणं आणि पूर्ण भक्तांसाठी विठ्ठल रखुमाईला मुक्त करा, कारण विठ्ठल रखुमाई हे कधीही देव नावाच्या अशा संकल्पनेत त्या मंदिरामध्ये बंधन होते, तर ते चंद्रभागेच्या तीरी ते दोघं जण सर्व संतांसाठी मोकळे होते. असा एक देव आहे जो देव संतांनी वाळवंटात काढलाय. तुम्हाला देव हवा होता तर तो तसा पण आहे. बरं दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये इतकी प्रोग्रेसिव्ह आंदोलनं झाली आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला चिकित्सक प्रश्न विचारणं. आपण सायन्स आणि तंत्रज्ञान हे संपूर्णतः वेगवेगळ्या म्हणजे पाश्चात्य देशापासून ते अगदी अगदी आपल्याकडे होणाऱ्या या संपूर्ण आपण जर बघितलं की एक जी संपूर्ण हे चालली आहे जी मीमांसा आपण करतोय त्या मीमांसेमध्ये आपल्या मनामध्ये पडणारे सगळे प्रश्न हे केवळ मिथकांचे प्रश्न नाहीत, हे आपले चिकित्सक प्रश्न आहेत. आपण वैज्ञानिक प्रश्न विचारतो आणि हे वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे आपल्याला वैज्ञानिक नाही दिली जात. आपल्याला खूप गोष्टी रामायण महाभारतातून सांगितल्या जातात आणि त्या गोष्टींची उत्तरं जर आपल्याकडे असतील तर मग प्रश्न आपल्याला मग आपण म्हणू शकतो की त्या प्रश्नांची संयुक्तिक उत्तरं आपल्याला दिली जातात. मग एकीकडे म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठल्या प्रांतातला जो युपी मधून आलेला तो माणूस चालणार नाही आणि त्याचे तो आमचा बाहेरून आलेला आहे, तो विदेशी आहे. पण आपल्या देव्हाऱ्यामध्ये मात्र बसले ना युपी मधले देव, तेव्हा नाही आपल्याला कळलं की ते युपी मधून आले. आता यादव म्हटल्याबरोबर आपल्याला वाटतं टेलिफोन वगैरे हा कब्जा, रेल्वेतला कब्जा यादवांनी केला. मग आपण तेव्हा आरडाओरडा करतो, मराठी माणूस एकदम जागा होतो, त्याची महाराष्ट्रीयन अस्मिता आणि मराठी अस्मिता जागी होते. पण कृष्ण हा यादव कुळातला आहे आणि यादवांकडे त्याचा जन्म झालेला आहे हे विसरून जाऊन जय जय श्रीकृष्ण जय श्रीराम म्हणायला आपण तयार असतो. तेव्हा मात्र आपल्याला युपीतले देव चालतात आणि आपल्या गाभाऱ्यातून आपल्या देव्हाऱ्यातून संपूर्णतः जे काही देव असतील खरे तर महाराष्ट्रातले ते सगळे नाहीसे होतात. ते खरंच आहेत की नाही ते पण मला आता माहिती नाही. कारण लॉजिकली बघितलं गेलं तर देव नावाची संकल्पना ही फक्त प्रत्येक माणसापुरती स्वतंत्रपणे असू शकते. निर्मिक अशी संकल्पना महात्मा फुले मानतात. मी स्वतः खरोखर तुम्हाला सर्वांना सांगते, मला तुम्ही जोडे मारलेत तरी चालतील, पण मी नास्तिक आहे. मी नास्तिक आहे, पण मला एकच गोष्ट खूप महत्वाची वाटते, की जर तत्वज्ञान असतील या देशामध्ये, तर ती तत्वज्ञानं यांनी जी जी काही निर्माण केली त्या तत्वज्ञानांना उत्तर देण्यासाठी अनित्यतेचा सिद्धांत सांगून संपूर्णतः आपण जे जे काही आहोत ते आपण जगत असतो आणि थोड्या वेळाने आपलं दुःख सुद्धा आपलं त्या अनित्य असतं. असं जे आपण करत असतो तर त्या गोष्टींच्या संदर्भात आपल्याला विचार केला पाहिजे की हा अनित्यतेचा सिद्धांत काय आहे आणि हा अनित्यतेचा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत आपल्याला तथागत गौतम बुद्ध सांगतात. तर तथागत गौतम बुद्धाच्या अनित्यतेच्या सिद्धांतामध्ये आपल्याला तार्किक उत्तरं मिळतात. आपल्याला एक पद्धतीचं तत्वज्ञान मिळतं, मानवतेचं, करुणेचं, अहिंसेचं, प्रेमाचं तर मिळतंच. पण आपल्याला मुख्यतः आपल्या शरीराच्या भोवती जे विटाळ मनुस्मृतीने सांगितले, आपल्या जन्माची जी उतरंड सांगितली, आपल्याला सांगितलं की ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण जन्माला, खांद्यातून क्षत्रिय जन्माला, मांडीतून जो आहे तो वैश्य जन्माला आणि पायातून शूद्र जन्मले, अशा पद्धतीची जी संपूर्ण रचना सांगितली गेली, एका विराट पुरुषाची जी संकल्पना केली गेली, त्याच्या विरोधामध्ये जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा या विराट पुरुषाची रूपं म्हणून त्यांनी एक विष्णू उभा केला आणि त्या विष्णूची 10 रूपं असं म्हणत त्यांनी 9वा अवतार सुद्धा बुद्ध करून टाकला. म्हणजे जेव्हा जेव्हा कोणी तत्वज्ञान सांगायचा प्रयत्न केला आणि तुमच्या तर्काला उत्तर देण्याचा प्रयत्न केला
त्यांना गुंडाळून टाकायचं आणि त्यांना गुंडाळून टाकून त्यांना अवतार करायचं आणि अवतार करून त्यांना म्हणायचं की हे अवतार होते आणि अशा पद्धतीने त्याचं अप्रोप्रिएशन ज्याला म्हणतात ते अप्रोप्रिएशन करायचं. आणि मग आपण आपण सगळे एक एक अशा पद्धतीचा भाव निर्माण करायचा खोटा खोटा. पण खरोखरच लक्षात असं येतं की आपल्याला त्या मंदिरामध्ये जे कोणी पुजारी पूजा करायला जाणार आहे, मंदिर बांधलं कोणी कामगारांनी. म्हणजे मला ते गाणं आपल्या चळवळीतलं नेहमी जे गदरचं गाणं आहे, विलास भोगरेंचं गाणं आहे किंवा शाहीर संभाजी भगत पण म्हणजे या सगळ्या तिन्ही शाहिरांनी ते गाणं खूप फेमस केलंय की तवा बदमाशा कळलं नव्हतं का जात कंची आहे. तर आम्ही खाणीतून कोळसा काढला, आम्ही मोठमोठ्या इमारती बांधल्या, आम्ही चूल फुंकली, आम्ही आम्ही सगळं काही केलं, आम्ही सगळे कष्ट केले. पण ज्या ज्या वेळेला तुला खायची वेळ आली, ज्या वेळेला तुला पूजेची वेळ आली, ज्या वेळेला तुला सत्तेची वेळ आली, ज्या वेळेला तुला त्या खुर्चीवर आणि आसनावर बसायचंय, ज्या वेळेला तुला यज्ञ करायची वेळ आली, तेव्हा मात्र तुला असं जाणवलं की तू मोठा आणि आम्ही सगळे शूद्र आहोत आणि हे आम्ही शूद्र असल्यामुळे या शूद्रांना प्रवेश नाही. म्हणजे फक्त ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनाच फक्त तिथे प्रवेश असेल. अशा पद्धतीने त्यांनी आता अपूर्ण असलेल्या बांधकामाच्या वेळेला जिथे शंकराचार्यांनी तो मुद्दा उपस्थित केला. आता शंकराचार्य पण विश्व हिंदू परिषदेचे आहेत, RSSचे आहेत, भाजपाचे आहेत. या सर्वांचे एकमेकांशी आतमधून हितसंबंध आहेत. पण त्यांना पण पटलं नाही की रामनवमीच्या दिवशी आता तातडीने हे करायचं. मग त्यांनी तातडीने का केलं याचं सरळ सरळ उत्तर आपल्याला सर्वांना माहितीये की आता इलेक्शन आलेले आहेत आणि 2024 मध्ये पुन्हा भाजपाला यायचंय. माझ्या आजूबाजूचे सगळे लोक आज मोदींना खूप धन्यवाद देतात आहेत, कारण त्यांना असं वाटतं की राम धोक्यात होता. राम का धोक्यात होता? तर राम मुसलमानांमुळे धोक्यात होता. आमच्या आजूबाजूला कुठल्याही मुसलमानांनी माझ्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये मुसलमान आणि ख्रिश्चनांनी कधी आमच्या घरावर आणि कुठल्या आजूबाजूच्या, अगदी मी नागपूरला राहिले, हैदराबादला राहिले, मी विजापूरला राहिले, मी महाराष्ट्रात राहिले, मी दिल्लीत राहिले, मी असंख्य ठिकाणी फिरले आहे, पूर्ण भारतात फिरले. मला कधी असं नाही दिसलं की त्यांनी उठून हमले केले. मग हमले कोणी केले? हमले केले ते हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या लोकांनी. त्यांचे डोके बडकवल्यानंतर त्यांनी आधी हमले केले. त्यांनी आधी हमले केले. त्यांनी अगदी कसे बलात्कार केले. आता इकडे रामाचा जन्म होणार होता आणि कौशल्याला कळा येत होत्या. त्यावेळेला एक बरं झालं की सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानोचे जे अपराधी सोडले होते त्यांना सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं. तर जेलमध्ये पाठवलं तर आपण ते उन्माद नाही केला. खरं तर बलात्काऱ्यांना जेलमध्ये पाठवणं हीच एक न्यायिक आणि संयुक्तिक कृती आहे. पण आपण नाही त्याचं भांडवल केलं आणि आपण नाही त्याचा उन्माद केला. कारण आणि नाहीतर आपण म्हणू शकत होतो की हे सगळे जे बलात्कारी आहे त्यांना फाशीला चढवा. पण आपण आज बर्बर युगामध्ये जगत नाहीये. आपण आज एका अतिशय क्रूरतेच्या युगामध्ये नाही जगत आहे. आपण माणुसकीच्या, मानवतेच्या युगामध्ये जगतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला फार संयमितपणे आपल्याला काम करावं लागतं. मुळामध्ये प्रश्न पडतो की हा राम जो जन्माला आला किंवा यांच्या घरामध्ये अगदी रामायणामध्ये, महाभारतामध्ये यांना बहिणीच नाही. कौरवाला सुद्धा 100 कौरव मुलं आहेत, मुलगे, पण मुलगी नाही. म्हणजे त्यांनी मुलींना मारून टाकलेल्या त्यावेळेला जो लिंगभावाचं गुणोत्तर असेल, 1000 मुलींच्या मागे किती कमी मुली असतील. म्हणून आपल्याला आता उत्तर मिळतं की द्रौपदीला 5 पती का वाटून घ्यावे लागले. त्यावेळेला राजकन्याच अस्तित्वात नसतील, त्यांचे बाहेर ते प्रकरण होत असतील, पण त्यांना क्षत्रियच मुलगी हवी आहे किंवा त्यांना राजाचीच मुलगी हवी आहे आणि ती राजकन्या मिळाली तरच हे होऊ शकतं. तर अशा पद्धतीने पांडवांनी पण तिला वाटून घेतलेलं आहे. मुलींची संख्याच आपल्याला तिथे दिसत नाहीये. आणि जेव्हा सीतेचाही उल्लेख येतो तेव्हा सीता मिथिला नगरीमध्ये जमिनीमध्ये गाडलेल्या एका पेटीमध्ये सापडते, म्हणजे तिला सोडून दिलेलं आहे. तर संपूर्ण रामायण असेल, महाभारत असेल, हे सगळे पितृसत्ता एस्टॅब्लिश करण्यासाठी मातृसत्तेशी झालेल्या संघर्षाचं एक प्रतीक असणारं महाकाव्य आहे. आणि या महाकाव्यामध्ये परशुरामापासून ते या आता जो श्रीराम म्हणतात आहे तो सियाराम म्हटला जायचा पूर्वी तुलसीदासाच्या काळामध्ये, तर त्या श्रीरामापर्यंत हे संपूर्ण पितृसत्ता जी आहे ती एस्टॅब्लिश करण्याचं संपूर्ण षडयंत्र आहे. याच्या संदर्भात जर तुम्हाला काही बघायचं असेल तर राम के नाम नावाची ज्या वेळेला बाबरी मस्जिद पूर्णपणे पाडली गेली आणि रामाच्या साठी मंदिर बांधण्याचा जो संपूर्ण कट षडयंत्र करण्याचं सुरू झालं कारस्थान, त्याच्याबद्दलची आनंद पटवर्धनांची फार सुंदर फिल्म आहे. तसंच पिता पुत्र आणि धर्मयुद्ध अशी पण त्यांची खूप मोठी पण फार सुंदर फिल्म आहे. तर या दोन्ही वृत्तचित्रांना तुम्ही पाहिल्यानंतर या देशामध्ये कधी आणि कुठपासून हे राजकारण सुरू झालंय, आज आपल्याला हा जो धार्मिक उन्माद दिसतोय, हा धार्मिक उन्मादाची बीज कशी रोवली गेली आणि त्या काळामध्ये संपूर्णतः किती व्यवस्थित प्लॅनिंग केलं गेलं
त्या प्लॅनिंग मधले 2 मुख्य मोहरे आहेत आज प्रधानमंत्री, गृहमंत्री. त्याच्या सोबतीने आज आपल्याला अर्थमंत्री काहीच बोलू शकत नाही. असे आपले सगळे पैसे आपल्या संपूर्ण बँका रिकामा करण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचं लक्ष पूर्णपणे आज एका राम या मुद्द्यावर केंद्रित करण्यात आलेलं आहे. आणि आपल्या पोटापाण्याचे प्रश्न, आपल्या पाण्याचा प्रश्न, आपल्या जमिनीचा प्रश्न, आपल्या राहण्याचा प्रश्न, निवाऱ्याचा प्रश्न, आपल्या स्वच्छतेचा प्रश्न, सांडपाण्याचा प्रश्न, आपल्या घरात जवळ शौचालय नाहीये त्याचा प्रश्न, आपल्या जल-जंगल जमिनीचा प्रश्न, आपल्या संपूर्णतः प्रवासाचा प्रश्न, आपल्या प्रवास भाडं वाढलंय त्याचा प्रश्न, आपले रेल्वे असेल, विमानतळ असेल, संपूर्णतः अदानीकडे गेलेलं आहे. आपली विजेची बिलं आता आपण अदानी किंवा अंबानीच्या ह्याच्यामध्ये भरतो आहोत. म्हणजे पूर्णपणे खाजगीकरण झालेलं आहे. आपला देश पूर्ण विक्रीला काढलेला आहे आणि हे विक्रीला काढणारे 2 जण आहेत. हे खरं तर संपूर्णतः म्हणजे ह्या संपूर्ण हे जे आज सरकार नावाने बसलेले आहेत, या लोकांनी हे सगळे प्रकार केलेले आहेत. खरं तर उद्या इतिहास लिहायचा असेल तर ह्यांचं नाव आज जे आपण म्हणू दैवतामध्ये होईल, की ह्यांचं नाव आज ज्याला शैतान म्हणतात त्यांच्यामध्ये दर्ज होईल, हे मला सांगता येत नाही. इतकं मी स्पष्ट तुमच्या समोर बोलतेय. पण यांच्याबद्दल प्रश्न तुम्ही विचारायचे नाही. अरे साधे-साधे प्रश्न आहेत, हा लहान मुलांनाही पडतात, की हनुमानाने लंका जाळली, सीता तिथे लंकेमध्ये होती, सीता अशोकवनात बसली आहे, रावणाने तिला कधीही हात लावलेला नाहीये, म्हणजे रावणाने तिचा सन्मान केलाय. पण राम तिथपर्यंत पोहोचूच शकला नाही म्हणून हनुमानाला पाठवून तो लंका जाळतो. मग राम बलशाली कसा? लक्ष्मण मूर्छित पडतो आणि त्याच्यासाठी एवढा मोठा पर्वत उचलून आणणारा हनुमान बलशाली की लक्ष्मण बलशाली? म्हणजे कोणाच्या पायाशी कोणी बसायला पाहिजे होतं? खरं तर क्षत्रियांनी वानराच्या पायाशी बसायला पाहिजे होतं. आता जे ऋषी आहेत ते भयकंपित होणारे, ते घाबरणारे, ते सतत जाऊन हे करतात म्हणजे त्या ऋषींनी कोणालाही वाचवलेलं नाहीये. त्यांच्या शापानी लोक मरत असतील तरी त्यांच्या वराने लोक कोणी जिवंत राहिले नाही. मग हे जे ऋषी मुनी आहेत हे घाबरट आहेत. हे पूर्णपणे आपल्या जागा सांभाळणं, आपल्या जमीन सांभाळणं, आपल्या यज्ञामध्ये हे लोक हे करतात आहे म्हणून ते जाऊन कुरापती करणं, तक्रारी करणं असं करतात आहे. आणि हे सगळे ग्रंथ ब्राह्मणांच्या जागा वाचवणं, ब्राह्मणांचे यज्ञ याग वाचवणं असं असणारा जो राजा आहे त्याला खरा राजा मानतात आहे. प्रजेच्या हिताची कामं करणारा रामराज्य नावाची संकल्पना त्याच्यातून ते काढलंय. ते गांधीजींच्या डोक्यामध्ये रामराज्य जे आलेलं आहे त्या रामराज्याच्या संदर्भामध्ये जर आपल्याला उल्लेख बघितले तर तसं उल्लेख आपल्याला कुठे मिळतो की खरंच रामाने इतकं सुंदर राज्य केलं. म्हणजे आपल्याला जसं शिवाजीचं राज्य विचार केला तर आपल्याला कळतं की शिवाजीने इतका सगळ्यांचा विचार केला, रयतेचा खरंच राजा होता. त्यांनी संपूर्णतः आज सगळ्या किल्ले गड जे आहेत त्या तिथे जे लोक राहत होते सगळ्या जाती धर्माचे त्यांचा सर्वांचा विचार करत, जंगलाचा विचार करत, पाण्याच्या व्यवस्थेचा विचार करत, इथली व्यवस्था कशी असेल आणि त्यांच्याशी तोंडमारा द्यायला आपल्याला कशा पद्धतीची रचना करावी लागेल असा आपल्याला एखादा शिवाजी राजा दिसतो. आपल्याला असा राजा दिसतो की आपल्याला राजस्थान मधली असे सगळे राजे दिसतात. मी सर्वांची वर्णन याच्याकरता करत नाहीये की पूर्णतः माझा वेळ त्याच्यात जाईल. पण आपल्याला हे असे वेगवेगळ्या प्रकारचे राजे दिसतात. अकबरासारखा बादशाह दिसतो की ज्याच्याकडे नवरत्न दरबार होता. एवढेच नव्हे तर इव्हन आपल्याला असं दिसतं की जेवढ्या राण्या होत्या म्हणजे राणी दुर्गावती असेल, अहिल्याबाई होळकर असेल, राणी चेन्नम्मा असेल कित्तूरची, राणी चांदबिबी असेल, राणी रझिया असेल, या सगळ्यांनी ज्या पद्धतीचं प्रशासन केलं, ज्या पद्धतीने लोकांचे हक्क मिळवून दिले, या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलता येऊ शकतं. पण आपल्याला ते काही सांगितलंच जात नाही. पुन्हा आपल्याला देवगिरीचे पुन्हा आपल्याला सगळे जे यादव आहेत तर कृष्णराय यादव असतील आणि ही सगळी जी मंडळी आहेत कृष्णदेव यादव आणि या सगळ्यांच्या बद्दलची एक जर संपूर्ण आपल्याला विचार करायचा असेल तर त्या काळामध्ये कसं घडत होतं, तिथले राज्य कसं होतं, त्या राज्यामध्ये कोणाची आक्रमण होत होती, सगळे राजे मग ते हिंदू असू दे काही असू दे ते आता हिंदू हा शब्द कुठून आला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला रामायण महाभारतामध्ये मिळत नाहीत. आपल्याला रामायण महाभारतामध्ये काय मिळतं, रामायण महाभारतामध्ये आपल्याला एक कथा मिळते. त्या कथेचं जे कथानक आहे त्याचे आपल्याला हे हिरो आहेत. त्या हिरोंना आता एक संपूर्णतः एस्टॅब्लिश करण्याचं काम गेल्या काही शतकांमध्ये झालेलं आहे. कारण जे वास्तवातले हिरो आहेत म्हणजे तथागत गौतम बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, तर ही जे खरोखर त्यांना चॅलेंज करून बाहेर आले किंवा मग संत चळवळी असतील यांना चॅलेंज करणारं तत्वज्ञान देणारा बेगमपुरासारखं संत रविदास
असतील किंवा कबीर असेल किंवा चार्वाक असेल किंवा आपण नंतर 19व्या शतकामध्ये येतो की फुले असतील, शाहू असतील, पेरियार असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्यांनी रिडल्स इन रामायणा लिहिलं, महाभारत लिहिलं आणि त्यांनी मॅडनेस अगेन्स्ट मनू लिहिलं. ह्या संपूर्ण मनुस्मृतीचे सगळे पूर्णपणे पापुद्रे सोडून सोडून आपल्या समोर सत्य ठेवलं आणि तर्काची उत्तरं देत देत आपल्यासाठी एक अतिशय सर्व लोकांसाठी समान असं संविधान लिहिलं. तरी लोकांना गुलामीची एवढी सवय झालीये की गुलामीमध्येच त्यांना राहायचंय आणि त्यांना कुठेही आपले हक्क नको आहेत आणि त्यांना वाटतंय की आपलं राज्य आलं आपल्या धर्माचं म्हणजे त्यांना इतकं हिप्नोटाईज केलंय ज्याला मास हिप्नोटिझम म्हणून. तर असं संपूर्णतः सामूहिक संमोहित करून अशा पद्धतीने कुठल्याही प्रश्न न विचारता ताबडतोबीने जो कोणी प्रश्न विचारत असेल त्याला गप्प बसवा, त्याला आई बहिणीवरून शिव्या द्या, त्याची त्याची विद्वत्ता काढा आणि त्या व्यक्तीला पूर्णपणे नामोहरम करून त्या व्यक्तीला पूर्णतः दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश होतील असे संदेश देणं आणि त्यांच्यावर मारेकरी घालणं किंवा जस्टिस लोयांचा खून होऊन जाणं किंवा आपल्याला दिसतं की संजीव भटना एवढे दिवस तुरुंगामध्ये ठेवणं, जे गेलेच नाहीत भीमा कोरेगावला त्यांना त्यांना संपूर्णतः तुरुंगात टाकणं अशा पद्धतीने आणि आज तरुण मुला-मुलींना तुरुंगात टाकून त्यांनी अगदी खूप सुंदर गाणी लिहिली असतील, चळवळीमध्ये प्रबोधन केलं असेल, अशा सर्वांना हेरणं आणि पकडणं आणि त्यांना तोंडघशीला आणणं आणि त्यांना कॉर्नर करणं ह्या ज्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत, या गोष्टी गेल्या संपूर्णतः 2014 पासून अतिशय मोठ्या प्रमाणावर घडलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांची उत्तरं आपण जर शोधायला लागलो तर आपल्या लक्षात असं येतं की एका धार्मिक उन्मादाच्या काळात आहोत. म्हणजे आपण क्रांतीच्या विरुद्ध असणारा हा जो काळ आहे हा प्रतिक्रांतीचा काळ म्हणता येईल. या प्रतिक्रांतीच्या काळामध्ये त्यांनी आता जुने बाहुले मूर्त्या काढलेल्या आहेत. त्यांना जिवंत माणसं जी होती ज्यांनी खूप महत्वाचं काम करून केलेलं आहे. बाकीच्या देशांमध्ये असं घडू शकतं, घडतही आहे. पण त्यांना अशा पद्धतीने खूप मूर्त्या काढणं सोपं नाही कारण आपल्याकडे 33 कोटी देव पण करून ठेवले आहेत आणि आपल्याकडची जाती व्यवस्था एवढी प्रखर आहे की त्या जाती व्यवस्थेवर हल्ले व्हायला लागलेले आहेत. आपल्या फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार लोकांना कळायला लागलेलं आहे. एवढंच नव्हे तर आज संपूर्ण शूद्र, अतिशूद्र म्हटल्या गेलेल्या वर्णातली मुली शिकतात आहेत. ती नासा सारख्या ठिकाणी जायला लागलेली आहेत. त्यांनी आज संपूर्ण कॉम्प्युटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे, नाहीतर अगदी कुठल्या फुल टेक्नॉलॉजी मधलं काम असू दे किंवा जेनेटिक मॉडिफाईड बियाणं असतील त्याच्यामध्ये सुद्धा मॉन्सॅन्टोचे सगळे जे काही आहेत तेही उघड करण्यासाठी प्रयत्न केलेले असू दे, इथले पर्यावरण शास्त्रज्ञ असू दे, मोठ्या बांधांना विरोध करणारे असू दे, नाहीतर मग सँक्च्युरी मधल्या अनेक गोष्टी बाहेर काढून आपल्याला सांगत की कार्बन क्रेडिटसाठी नेमकं काय केलं पाहिजे असं सांगणारे तज्ज्ञ असू दे किंवा अगदी छोट्या-छोट्या नद्या, नाले, नहर, छोटे झरणे वाचवण्यासाठी काम करणारे तरुण मुलं असू दे, ही जी सगळी आज लोक तयार होतात आहेत, हे जे तरुण तयार होतात आहे, ह्या ज्या तरुणी तयार होतात आहे, त्या शिकल्या आहेत, त्या स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणतात आहे, फातिमाच्या लेकी म्हणतात आहे. अशा वेळेला त्यांना खूप मोठं संकट वाटतंय. हे संकट त्यांच्यावर आपण शिकल्यामुळे आलेलं आहे. हे त्यांच्यावर बौद्धिक संकट आलेलं आहे आणि म्हणून मग जेवढे लोक आज बौद्धिकदृष्ट्या, तार्किकदृष्ट्या त्यांना प्रश्न करतील, तेवढं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज जर तुम्हाला काही म्हणजे आता बघा इथून आता फायर ब्रिगेड चालली आहे. आता एवढे फटाके फोडले गेले. आता रामानी त्या मुलाला कोण कोण माहिती नाही कुठे आग लागली. आता रामानी त्यांना कसं काय नाही वाचवलं? हं? मुळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये राम आणि कृष्ण आणि कोणीच मंदिरं कशी मदतीला नाही आली. या मंदिरांनी आपल्याला खरोखरच कधी कुठल्याही काळामध्ये का वाचवलं नाही? मंदिरं का बरं मंदिरांमध्ये विशिष्ट लोक जातात आणि गाभाऱ्यामध्ये विशिष्ट लोक जातात. मग तिथे काय केलं असतं? त्या पूर्ण गर्भगृहामध्ये आतमधल्या तळघरामध्ये किती पैसे आणि किती सोनं ठेवलं गेलं असतं. आज मंदिरांची किती मोठी संपत्ती आहे की प्रत्येक एक छोटं मंदिर सुद्धा 40 कोटीच्या वरती त्यांच्या जवळ आहे. तर जी सगळी मोठी मंदिर आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त पैसा मिळण्याचं एक मोठं साधन आहे. आणि हा पैसा कोणाला मिळतो? हा पैसा कधीही तिथल्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना, तिथल्या शिल्पकारांना वगैरे सुद्धा कोणालाही मिळत नाही. हा पैसा कोणाला मिळतो? हा पैसा तिथल्या पुजाऱ्यांना, पुरोहितांना, माफियांना आणि तिथे संपूर्णतः मंदिराच्या ट्रस्टींना मिळत असतो. हा पैसा रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवण्याचा संपूर्णतः नियम केला पाहिजे. म्हणजे आता आपल्यावर जबाबदारी आहे की प्रश्न विचारायचे आणि प्रश्नांची उत्तरं आपण शोधायची. प्रश्न विचारतोय ना आपण की हा राम सीतेला सोडतो तो राम तुम्हाला चालतो का?
मग त्याचं उत्तर असं आहे की ह्या पितृसत्तेला आपल्याला विरोध करायचा असेल तर सीतेला सोडणारा राम चालत नसेल तर आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सारखं सहजीवन आपल्या डोळ्यासमोर आहे. आपल्याला ते स्वीकारायला पाहिजे. आपल्याला प्रश्न पडत असेल की शंभुकाचा वध करणारा राम आहे आणि संपूर्ण आता खांडव पण जाळून टाकणारे घटना महाभारतामध्ये घडते आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमध्ये रामकृष्ण दोघांनीही आदिवासींची जंगलं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहेत. आदिवासींवर विश्वास ठेवलेला नाहीये. त्यांनी शूर्पणखा जी स्वयंवरासाठी फक्त विचारते एकदा, लक्ष्मण तिला विद्रूप करतो. अशा पद्धतीने स्त्रियांच्या बद्दल कुठलाही सन्मान नसलेलं आणि आपल्या वहिनीला सोडून नेताना सुद्धा लक्ष्मणाला एकदाही वाटत नाही की मला पण भूमिका घेण्याचा अधिकार आहे, मी माझ्या भावाला सांगेन समजावून की तू अशा पद्धतीने वहिनीला सोडू नको. तर ही पितृसत्ता बळकट करणं. परशुरामांनी कधीही आपल्या आईचं म्हणजे आपल्या आईने आपल्याला एवढं वाढवलंय पण वडिलांना संताप आलाय आणि वडिलांना तिच्या चारित्र्यावर संशय आहे म्हणून वडिलांच्या एका शब्दाखातर आईचं मुंडकं उडवून टाकणारा परशुराम आपल्या देशामध्ये मोठा होतो, त्याच्या जयंत्या केल्या जातात. ह्या सर्वांना प्रश्नचिन्ह करत आपण असं मानलं पाहिजे की मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्रीला जाळणार नाही. म्हणजे माझी एक कविता आहे, ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्या कवितेमध्ये मी मुख्यतः जे म्हटलं की भरपूर सण उत्सव करावे देशामध्ये, भरपूर सण उत्सव करावे देशामध्ये, रामाला भजावे, रामाला भजावे, सीतेला भाजावे आगीमध्ये, रामासाठी जीव द्यावा, बजरंग जन्मावा घरामध्ये, मिठास जागावे पेटवत सुटावे, मिठास जागावे पेटवत सुटावे देशामध्ये, शिकू आता सारे, शिकू आता सारे भाऊ बंदकी, शिकू आता सारे भाऊ बंदकी, घेऊन बंदुकी अग्निपथी व्हावे सैन्यामध्ये. तुमच्या लक्षात आलं का की हे जेव्हा मी म्हणते आहे तेव्हा तुमच्या की अग्निपथामध्ये सैन्यामध्ये जायचं आणि 4 वर्षांनी त्यांना पूर्णपणे बेकार करायचं, पण त्यांना मग कुठे ठेवणार ते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तुम्हाला त्याचं उत्तर कदाचित माहिती असेल काही जणांना. पण मग ते कुठे ठेवतील? ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पेरतील. तुमच्या शाळेचा वॉचमन असेल, तुमच्या सोसायटीचा वॉचमन असेल, हे सगळे जण ते 4 वर्ष काय शिकून येतील? ते 4 वर्ष ते धर्मांधतावाद शिकून येतील आणि कोणाला मारायचं आणि कोणाला नाही, कोण आपला शत्रू, अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं जाईल, ते त्यांना सांगितलं जाईल. ते एकदा ब्रेन वॉश करून आले तर हिटलरच्या सैन्यासारखे आपल्या आजूबाजूला स्त्रियांवर बलात्कारही होत असतील तरी त्यांना बलात्कार करू देतील आणि त्याला संरक्षण देतील. अशा पद्धतीची मानसिकता असणारे पूर्णपणे जे लोक आहेत ज्यांना ते संसदेमध्ये सुद्धा बोलवतात आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमांना, धार्मिक कार्यक्रमांना बोलवतात, अशा पद्धतीचे जे लोक आहेत त्या लोकांना संरक्षण देणारं हे सरकार काय होईल? शत्रू तो मुस्लिम होता का रामाला, पुसेल माझा लेक तेव्हा, चांगली फेकूगिरी करावी माध्यमामध्ये. म्हणजे खरंच आहे त्या काळामध्ये मुस्लिम नव्हते, रामाला कोणीही, तर मग त्या काळामधलं चित्रण करताना आई बाप त्याला सांगणार आहे की त्या काळामध्ये मुस्लिम होते ना आता मुस्लिम शत्रू आहे? दुसरा प्रश्न असा आहे की नसेल केला जरी कोरोना बरा रामाने, राम नाम घ्यावे, नसेल केला जरी कोरोना बरा रामाने, राम नाम घ्यावे माध्यमामध्ये आणि रामनाम घ्यावे माध्यमामध्ये आणि पूर्ण इस्पितळामध्ये त्यांना आणि अनुदिन अनुतापे आहे ना असं म्हणत म्हणत किंवा राम कसा रक्षण करतो असं म्हणत, मग रामाने रक्षण का नाही केलं कोरोनाच्या काळामध्ये? राम कृष्ण असतील, माझे सगळे देव असतील, ते सगळे का नाही आले? मला खूप असं वाटतं, माझी 3 ऑक्टोबर 2023 ला आई गेली. रोज मला असं वाटतं की माझी आई मला मिळावी. जर तुम्ही मूर्त्यांमध्ये प्राणप्रतिष्ठा करता, रामाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केलंय, तर मला खरंच आणून द्या बरं प्राणप्रतिष्ठा करून माझी आई परत. असं प्रत्येकाच्या घरामध्ये कोणाचं मूल असेल, आई असेल, वडील असतील, आपल्याला वाटत असेल आपला जवळचा मित्र असेल तो हवाय. मग याची प्राणप्रतिष्ठा खरंच करता येते का? आपण इतके मूर्ख आहोत का आता 21व्या शतकामध्ये की कुठल्या दगडामध्ये प्राण फुंकून बनतो आहे? मग प्राण फुंकून जर बनतोय तर आपल्याला गरजच काय आहे? आता नाही जरुरी गॅस सिलेंडर चूल जाळायला. आता नाही जरुरी गॅस सिलेंडर चूल जाळायला. येईल बंदर घरामध्ये, शेपटीने आता आग लावून टाकेल तो तुमच्या घरामध्ये येऊन. जीएसटी रद्द करेल आता राम, जीएसटी रद्द करेल आता राम, तुमचे माझे पैसे परत भरेल बँकेमध्ये. आता काही नका, आता त्याच्यावर हवाला ठेवा, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. सीतेला सोडवायला ज्याला लागला हनुमान, सीतेला सोडवायला ज्याला लागला हनुमान, बदशाली ठरला देशामध्ये. आपण सारे आता धनुष्य बाण खेळू, आपण सारे आता धनुष्य बाण खेळू. नका मुलांना पाठवू नासामध्ये, नका मुलांना पाठवू शाळेमध्ये. गडकरी कसले बांधता हायवे, गडकरी, अहो गडकरी, नितीन गडकरी कसले बांधता हायवे, रामाला सांगावे, तरंगतील दगड पाण्यामध्ये, तरंगतील दगड पाण्यामध्ये. नको आता काळजी, वीज पाणी घराची, बिल भरण्याची, जपता श्रीराम सारं काही हजर,
तुमच्या पुढे आता काही अदानी अंबानी वगैरे पण तुमच्याकडून विजेची बिलं घेणार नाहीत, कारण तुम्ही जय श्रीराम म्हटलं की तुमची बिलं सगळी माफ होतील. बघा, शाळा करा बंद, मुलांना देण्या संस्कार धाडावे आता मंदिरामध्ये, ज्यांना नाही प्रवेश द्रौपदी रामदास कोविंद व्हावे, शब्द न बोलावे संसदेमध्ये, शूद्र ते भोगती म्हणे पूर्वजन्मीची फळे, अशी मुक्ता फळे मनुस्मृतीमध्ये, संविधान लोकशाही सगळे विसरून जावे, समरस व्हावे रामनामामध्ये, जय ज्योती सावित्री, जो म्हणेल जय भीम, त्याला धाडेल राम तुरुंगामध्ये. ही जी सगळी अशी मानसिकता, अशी परिस्थिती आहे, त्याच्या विरुद्ध आपण बोलणार आहोत का नाही? आपल्याला साधे साधे प्रश्न पडत कसे नाहीयेत? आपल्याला एक साधा असा प्रश्न पडत नाहीये की आताच त्यांना राम का काढावा वाटला? त्यांनी बाबरी मशिदीचं राजकारण का केलं? त्यांनी आपल्या मनामध्ये मुस्लिम हा द्वेष्टा म्हणून पेरला. मग आपल्याला मुस्लिम द्वेष्टा पेरून त्यांनी आपल्या समोर जे काही उभं केलं, तर आपल्याला रोजच्या रेशन पाण्याच्या प्रश्नासाठी आपल्याला जावं तर लागतं तहसील कचेरीवर, आपल्याला जावं तर लागतं भूमिलेखा कार्यालयात, आपल्याला जावं तर लागतं जिल्हा परिषदेत, आपल्याला जावं तर लागतं नगर परिषदेत, आपल्याला जावं तर लागतं सचिवालयात, मंत्रालयात, आपल्याला त्याच्यासमोर धरणं धरावं लागतं. मग तरी सुद्धा आपल्याला त्या गोष्टींसाठी कुठलीही मदत सरकार करायला तयार नाही. आपल्यावर म्हणजे मणिपूरला बलात्कार झाला, बिल्किस बानोवर बलात्कार झाला, त्या रितू सिंगला दिल्ली युनिव्हर्सिटीतून काढून टाकण्यात आलं, त्या लक्ष्मण यादवला दिल्ली युनिव्हर्सिटीतून काढून टाकण्यात आलं, रोहित वेमुलला पासून ते अगदी JNU पर्यंतचे सगळे दिवस आठवू. शाहीनबाग मधल्या स्त्रिया रस्त्यावर येऊन संविधान आणि बाबासाहेबांना घेऊन बसल्या. एक माणूस नाही यांच्यापैकी. किसान आंदोलन पूर्णपणे त्यांनी बरखास्त केलं. आता तर अनेक शेतकऱ्यांनी पण आज राम जयंती केली असेल. आता शेतकऱ्यांनी मस्तपैकी बसावं, काही आंदोलन करू नये, आणि शेतकऱ्यांनी पण म्हणावं आता मला येईल राम आणि देईल खाटल्यावरी, मस्त आरामात राहावं. काही सगळा जो काही तुमचा जुलमी कायदा आहे वगैरे, तो आता राम बरोबर बाजूला करेल, आणि तो रामाने जेव्हा बाजूला केला कायदा पूर्णपणे नष्ट करेल, आणि आता पूर्ण न्यायालय सुद्धा राम हातात घेईल. आता संसदेमध्येही राम असेल, तर त्याच्यामुळे मंडळींनो, मंदिरात जेवावे, मंदिरात झोपावे, मंदिरात जपावे रामनाम. म्हणून मी तुम्हाला सांगते, मंदिरात जेवावे, मंदिरात झोपावे, मंदिरात जपावे रामनाम, मंदिरात नोकरी, मंदिरात भाकरी, मंदिरात चाकरी, मंदिरात विवाह, मंदिरात जन्मावी, करावी मुले लवकुश, ज्यांचा नाही मग पुढे मागमुस, फुटली नाही शेंडी तुम्हाला जरी, तरी फुटेल बघा शेपटी, शेपटीने सोन्यासारखे जगही जाळावे, 1700 कोटी उड्डाण घ्यावे, गरज नाही विमानाची, आता पुष्पक घेऊन थेट जावे, शेवटी काय हवे, नश्वर ते जीव, मंदिरासाठी मरावे, रामनाम सत्य म्हणत जावे, प्रतीक्षा जलसापर्यंत, अगदी अंबानी अदानी पर्यंत, शहाबोधी पर्यंत सगळेजण जर रामनाम सत्य हे म्हणत आहेत, तर मी आज या देशाची अंत्ययात्रा जाताना बघत आहे. इथे मी थांबणार आहे आज, कारण अजूनही बाहेर खूप फुटतात आहे. या अंत्ययात्रेमध्ये फटाके फुटत ते रामनाम सत्य म्हणतात आहे. मी स्वतः तुम्हाला सांगते की मी म्हणते की मी देहदान का करणार आहे? मी देहदान याच्याकरता करणार आहे, बाकीचे वैज्ञानिक कारण तर त्याला आहेच, पण माझी अंत्ययात्रा काढताना कोणी रामनाम सत्य हे असं म्हणू नये, म्हणून मी देहदान करणार आहे, हे मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये सांगते. मला बहुजन संघटकनी राहुलनी आज इथे बोलवलं आणि माझं तुम्ही ऐकून घेतलं. हा माझा जो वैताग आहे, हा धार्मिक उन्मादाच्या -1% पण नाहीये. असे जर सगळे वैताग बाहेर आले आणि हे सगळे तर्कशुद्ध पद्धतीने आपण सर्वांनी विचार केला, तर आपण काहीतरी रणनीती, काहीतरी रचनाबद्ध कार्यक्रम आखू शकू. आणि आज जो लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे, आणि त्यांनी 22 जानेवारीला 26 जानेवारीपेक्षा मोठं करून जो प्रयत्न केलाय, आपण सर्वांनी 22 जानेवारीला 22 प्रतिज्ञा म्हणाव्या. 26 जानेवारीला आपण व्यवस्थितपणे आपला गणराज्य दिन, आपलं संविधानाच्या उद्देशिका म्हणत आपण एकमेकांना संविधान उद्देशिका भेट द्याव्या. आणि त्यांनी आज सगळ्या पोथ्या वाटल्या आहेत. आज पोथ्यांना जर काउंटर करायचं असेल, तर आज संपूर्णतः आपल्या जवळ फुले आंबेडकरांचं साहित्य आहे, शाहूचं साहित्य आहे, पेरियारचं साहित्य आहे, आपल्या जवळ नारायण गुरु अय्यंकालीचं साहित्य आहे, आपल्या विचारांना बळ देणारं वैचारिक साहित्य आहे, वैज्ञानिक साहित्य आहे, तंत्रज्ञानाचं साहित्य आहे. ते सगळेजण वाचूया, ती पुस्तकं आपण गोळा करू, आणि आपण सर्वांना अशा पद्धतीच्या वैचारिक आणि तार्किक आणि संपूर्णतः देशाला विज्ञानाकडे आणि पूर्णतः एका विशिष्ट तत्वज्ञानाकडे, जे तत्वज्ञान अहिंसा, शांती, करुणा, प्रज्ञा, विवेक जागवणारं तत्वज्ञान आहे, अशा तथागत गौतम बुद्धाकडे आपल्याला नेता आलं तर आपण प्रयत्न करूया. आणि प्रयत्न आपल्या हातात आहेत.
आपली लोकशाही मरू नये हे आपल्या हातात आहे. म्हणून आपल्याला लोकशाहीची, संविधानाची अंत्ययात्रा बघायची नसेल आपल्या देशाची, तर आपल्याला एक नागरिक म्हणून खूप सजग राहावं लागेल आणि प्रतिबद्ध राहावं लागेल. एवढंच मी सांगते तुम्हाला. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, उलगुलान गुल जौहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम.